हे कशाला येऊ राहिली काय मी तिकडं. हिला सांगितलं मी समजून तरी ऐकत नाही. अवघड आहे बाईचं पण. लई टेन्शन आलंय मला. आता मी ह्याला सगळं खरं खरं सांगूनच टाकते. बोल काय काम आहे. मी घर सोडून आली. का? मी तुला सांगितलं नाही, तुझ्यापासून लपवली एक गोष्ट. माझ्या घरच्यांनी माझं लग्न ठरवले. हॉल सुद्धा बुक झाले. माझ्या मनाविरुद्ध चाललंय रे सगळं. हे बघ, घरच्यांनी जो निर्णय घेतलाय ना तो योग्य घेतलाय. तू लग्न करून टाक. काय? मी लग्न करू? हो. तू असं कसं बोलतोयस माझ्यासोबत? अगं तू समजून घे ना काही गोष्टी. हा, आपलं लग्न नाही होऊ शकत. घरचेला मान्य नाही करणार. मान्य नाही करणार? कोणाच्या घरचे मान्य नाही करणार? माझे आणि तुझ्या पण. म्हणजे मी माझं घरदार सोडून आली रे तुझ्यासाठी आणि तू असं काय बोलतोयस? हे बघ, जे झालं ते झालं. तू जास्त विचार नको करू. तू लग्न करून टाक. आणि हे बघ, मला लग्न नाही करायचं तुझ्यासोबत. अरे तुझ्या डोक्यात काय फरक झालाय का? तुला कळतंय तू काय बोलतोयस? लग्न नाही करायचं म्हणजे इतक्या वर्ष आपण सोबत राहिलो, मग तू काय केलं? टाइमपास केला का माझ्यासोबत? हे बघ, आता प्रेम नाहीये माझं तुझ्यावर. हा, तुला जे समजायचं ते समज. म्हणजे नवीन नवीन प्रेम असतं, जुनं झाल्यावर प्रेम नसतं का? तू डोकं नका खाऊ बरं माझं. हा, तुला सांगितलं ना जा म्हणून, लग्न करून टाक. हा, कशाला ताण देते तुम्हाला? मला नाही करायचंय लग्न. मला तुझ्या सोबतच लग्न करायचंय. मला नाही करायचं बोललो ना तुला. नाही करायचं? तू इतका वेळ झाला माझ्यासोबत टाइमपास करत होतास का रे? हा, केला टाइमपास मी. काय समजायचं ते समज. ठीक आहे, मला वाटलंच होतं प्रेम वगैरे काही खरं नसतं, सगळं एक टाइमपास असतो. पण मीच खरं समजले त्याला. नाही करायचं ना तुला लग्न? नको करू, मी जीव देते. अगं काय बोलते तू? जीव देते म्हणजे? हा, म्हणजे तू जीव दिला सगळं सॉल्व्ह होईल का? मग काय होईल? तुझ्या घरच्यांचा विचार कर तू. हा, तू मेल्यानंतर घरच्यांचा विचार कोण करल? हा, त्यांच्याकडे कोण बघल? हा, लोक किती नाव ठेवतील त्यांना. अरे पण माझ्या मनाविरुद्ध लग्न होतंय रे. मला नाही करायचं हे लग्न. मी तुझ्यावर प्रेम करते, मला तुझ्याशी लग्न करायचंय. अगं मग सांगायचं ना घरी नाही करायचं म्हणून. मी नाही सांगू शकत रे. आपण पळून जाऊयात. हे बघ, मला हे काही जमणार नाही. पळून वगैरे नको जायला. आपलं होईल सुखाने संसार, पण घरच्यांना कसं जगावं लागल ना हे त्यांनाच माहिती. लोक किती नाव ठेवतील त्यांना. तुझ्या पप्पाला आहे ना गावात सुद्धा तोंड दाखवायला जागा नाही राहणार असं वागली तू तर. हे बघ, मला माहिती आहे तुझं प्रेम आहे माझ्यावर. तुला नाही करायचं ना त्या मुलासोबत लग्न? नाही. आता तो आहे ना स्पष्ट घरी सांगून टाक, तुझ्या घरच्यांना पण आणि त्या मुलाला पण. मी घरच्यांसोबत बोलतो तुझ्या, पण पळून नको जायला. ते जर हो म्हटले तर आपण लग्न करू. आणि नाही म्हटलं तर बघू आपण पुढचं. मी नाही सांगू शकत तुला आत्ताच. ठीक आहे ना? गप, रडू नको. चल तू जा घरी, मी हे काम आवरून घेतो आणि मी बोलतो तुझ्या घरच्यांसोबत. जा घरी जा बरं का, पण इकडे तिकडे जाऊ नको. जा. जाऊ द्या, करून टाकतो लग्न. तसं पोरीचं पण प्रेम आहे माझ्यावर आणि माझं पण आहे. बरं मी काय सांगते, आता हे बघ, लॉन्सला तारीख देऊन टाकली, पैसे देऊन टाकले. लॉन्स बुक झाला. हा बरोबर. परत गोडावाला सांगून दिलं. परत तुला सांगतो पत्रिका छापायला टाकून दिल्या. आता काय 4-5 दिवस पत्रिका भेटतील, ते वाटायला सुरुवात करून देऊ. ते झालं काय काय जेवण ठरवायचं ते ठरवून. हा, स्वयंपाक सगळं लॉन्स वाल्याला आहे का, सगळं पॅकेज देऊन टाकलं आहे. टेन्शन ठेवलंच नाही पळापळीचं काम. आता काय राहिले आपले पाहून राहायचे, लते कपडे घ्यायचे राहिले आणि आपल्या घरातले घ्यायचे राहिले. माझी साडी राहिली. अरे हा, तू पैठणी राहिली पाहिजे घ्यायची. मी चांगली यावलेला जाऊ घ्यायला. हा, यावलेला जाऊ 2 जण. हा बरं, तुला पैठणी देऊन टाक
आणि मला एक दोन घेऊन टाकी तो ड्रेस. तुम्हाला सलवार घ्या ना. सलवार घेऊ का? आणि मग बरं मग किती मला भारी दिसतंय तुम्ही. तू मला दादा तसं मग घेऊन टाकील. हा चालेल मग आपल्या दोघांना संघच घेऊन टाकू. हा पाहून राहिलेला शाली टोप्या काही फेटे घेऊन टाकू. हा मग सगळे व्यवस्थित झाले तुम्हाला एक आता. सांगू का हा. मला इतका आनंद हो राहिला ना आपल्या गौरीचं लग्न जमलं. हा आता असं झालंय हा. का कधी मंडपात उभी राहील आणि कधी एकदा महापूरला डोळे भरून पाहिल मस्त मंडोळ्या बांधून. ते म्हणती असं झालं. मा इतकं डोक्याला ताण होता. हा म्हणलं संबंध कसा भेटतो कसा नाही. हा. पण इतका भारी संबंध भेटलाय ना. पोर पोर किती लय छान आहे दिसायला. लय भारी पोर आहे. पण काही म्हणा आपल्या पोरी नशीब काढलो. नशीब हा नशीब. मग लय नशीबवान पोर. मग लक्ष्मी ती आपली लक्ष्मी. पण पोर घरातून गेला आपल्याला करवायचं ते महिना 2 महिने. बाई ते नका काढू बाई. आहे. तो क्षण काढू नका. मला नाही बा, आताच रडू येते लगेच. लय जीव मावाला पुरीवर. आणि मला काय कमी आणि पुरीचा जीव मावलंय सारखी दादा दादा. मी आल्याशिवाय जेवत नव्हती. जेवत नव्हती. आणि जाऊ द्या बाई काढूच नका ते. मला आहे ना ते गौरीचं जातानी जरी ते क्षण काढला ना तर मला आहे ना उभं नाही राहणार. त्याच्यामुळे ते नका काढू. फक्त आता जे काय आनंदाचं तेच बोला. बरं मी काय आणते शांती. हा आता काय करू बाजारला जाऊ. हा घरातला किराणा वगैरे घेऊन येऊ. सगळं आणू. हा? या बा आली पा. आले का गौरी? अरे वा. बस बा बस. कुठे गेलती उन्हात आलात का काय? मैत्रिणी गेलती काय? अगं बस. आता आहे ना मी काय म्हणते लग्न ठरले. लग्नात काळी पडशील. जास्त उन्हात फिरू नको. किती गोरं गोरं बाळ आहे माझं. आता बस सगळं आलाय लॉन्सला देऊन टाकलं डायरेक्ट पॅकेज. हा सगळं जेवणा खावणाचं त्याचं. आता फक्त काय राहिलं माहिती का? पत्रिका घेऊन यायच्या आणि पत्रिका वाटायच्या. आणि ते झालं का ना तो मम्मीला पैठण घ्यायला जायचं येवल्याला. मला सलवार घ्यायचा आहे. तिला मला पैठणी आणि तिला घागरा संगच घ्यायचंय. बरं तिला काय लग्नाला. तिला संगच घेऊन जाऊ तिच्या तुम्हाला सांगू पद्धतीनं. का मला आहे ना हा. तिच्या लग्नामध्ये ना तिच्या पसंतीनेच पैठणी घ्यायची. हा ना हो. बरं बरं घेऊ दे घेऊ दे. चालेल. सगळं झालं आता काही टेन्शन नाही काहीच राहिलं. टेन्शन नाही राहिलं आता. बस एकदा करतो गेली ना मावली पोर. मला 2 महिने 3 महिने करमायचं नाही. बाई. कधी मला विसरली नाही. माय आल्याशिवाय जेवत नव्हती. माझं हा? लेकरू गेलं ना सासरी तर मला तुम्हाला सांगते मला म्हणजे घरात उभंच नाही राहावं ना. हा बरं मग मी काय होतं. बरं तुम्ही जेवले का तुम्ही? नाही जेवेल नाही. चला मला भूक लागली. बाबा हा काय थांबा. मला तुमच्या दोघांशी बोलायचंय. काय ग? काय ग बाई मला हे लग्न नाही करायचंय. काय 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 मला नाही करायचंय हे लग्न. म्हणजे काय झालं काय? लग्न नाही करायचं? गौरी आज काय करू राहिली तू? हो काय झालं पोरीला? पोर का रडू राहिली? रडू राहिली का बरं तू? हा काय झालं सांग बाळा तू आम्हाला. माझं एका पोरावर प्रेम आहे. काय बोल राहिली गौरी तू? हो हा? मी इतके दिवस तुमच्यापासून लपवलं. तुम्हाला काहीच नाही सांगितलं. मजबुरीने तुमच्या खुशीसाठी मी पण सगळं हा हा करत गेले. मग आता तू टायमिंग आम्हाला आज सांगू राहिली का? आता आज एवढं आम्ही सगळे तारखा बुक केल्या सगळं लॉन्च बीज. हा मग आता हे काय करायचं तूच सांग. आता तूच सांग. हा मला बरं मला नाही सांगायचं. तुझ्या मम्मीला का बरं नाही सांगितलं? तिने मला सांगितलं असतं ना. मग मी काल एवढा खर्च करीत बसला असतो. हा सांग बरं. मला नाही माहिती बाबा ते काहीच. मला नाही करायचं लग्न. मला माझ्या बॉयफ्रेंडशीच लग्न करायचंय. शांती आता लय टेन्शन आलं मला. गौरी बाळा ऐक ना. हे बघ ना तू असं नको ना करू. अगं आम्ही किती म्हणजे इतकं सगळं केलं हौसानी. आमची वानिकिनीची पोरगी आहे तू. असं नको ना बाळा करू. तू आम्हाला आधी का नाही सांगितलं? मग आम्ही त्याच पोराशी तुझं लग्न लावून दिलं असतं ना. हां आता हॉल बुकिंग झाला. पत्रिका छापून झाल्या. सगळ्या पाहुण्या रावळ्यांना माहिती झालं. आत्ता सांगू राहिली का मग तू आम्हाला? मी पहिलं जरी सांगितलं असतं तरी तुम्ही लग्न नसतं लावून दिलं. आणि तुमच्या खुशीसाठी मी सगळं केलं. पण माझी खरंच इच्छा नाहीये हे लग्न करायची. मला नाही करायचं हे लग्न. तुम्ही मोडून टाका प्लीज. मी हात जोडते तुमच्या पुढं. बाबा आई मी काय म्हणते प्लीज. अगं बाई गौरी तो आता आम्हाला जगात सगळ्याला माहीत झालं बाबरावच्या पोरीचं लग्न आहे. आता हे कोणाला सांगायचं? आता आम्ही जगाला कसं सांगायचं? हां कसं पण सांगा मला हे लग्न नाही करायचं. मोडून टाका हे सगळं. तो आता दाढीला कांदे बांधले मावाल्या. कसं हो आता जगाला तोंड दाखवू सांग. अहो मी किती आनंदात राहत होते. किती खुशीत राहत होते. 2 महिन्यापासून पोरीचं लग्न आहे पोरीचं लग्न आहे. गौरी तू हे काय केलं? मला काय बोलू आता मी? अवघड करून टाकलं.
सॉरी, पण मोडून टाकाय, लग्न नाही करायचंय मला. शांती वादा डाल मला 2-3. आता नको उठू मला आता. हाय हाय हाय. आता मी घेतो पडून आणि एखादी बाटली आणा इसाची मला आता. हाय हाय. तर कसं जगाला तोंड दाखवा म्या. हो, काय करायचं आता? काय मार्ग काढायचा याच्यातून? तर काय मार्ग काय कसा काढते? मला तर आता तोंडात मारायला कोणी राहिलं नाही. शांते हा आता एक करावं लागेल आपल्याला आता. हा. पण जाऊ दे पाहून रावल्याला ते परत त्या पाहुण्याला काय सांगायचं आपण सांग. आता मी काय करू? माझं काही डोकं चालं ना. माझं तर तोंडचं पाणी पळालं, पायाखालची जमीन हादरली. आता काय करू मी? 15 दिवसावर लग्न आलं काय कसं सांगायचं त्या पाहुण्याला मी? हां कोणत्या तोंडाने बोलायचं त्यांच्याशी मी? एक तर या फिंदार्डीनी ना लय तोंडाला काळं फासलं. जमलं नसतं ना मग काही नाही, भले त्या पोरासंग लावून दिलं असतं. एक तर ती पार्टी एवढी टोले जंग आहे तुम्हाला सांगते. पोर एवढं सर्व्हिसला आहे मोठ्या. आता त्या पोराच्या बापाला काय उत्तर द्यायचं आपण? कोणत्या तोंडाने द्यायचं? आणि जवळ आले ना आता 15-3 वारा आले ना लग्न. शांते आपल्या तोंडात शेण घालतील ना ते. शांती आता तू आहे ना, तू पाय तू अपुरीचं तू आता मी मान विचारच करू नको आता. म्हणजे मी आता माझ्या जीवाचं मी काहीतरी करून घेईल. अहो काय बोलू राहिले तुम्ही? नाही, हे जीवन का बार बार येत असतं नको, का? जीवाचं काय करून घेईल म्हणजे काय? मला तर ना तुमचं काही कळत नाही. मी काय म्हणते ऐका ना. हा काही सांगू नको मला. अहो जीवन संपून कुठं प्रश्न सुटत आहे का? बाई, अरे काय जगाला काय तोंड दाखव आता मी कोणत्या नाकाने बोलू? अहो काहीतरी मार्ग निघल. तुम्ही थोडं शांतता धरा ना. तुम्ही लगेच म्हणता माझ्या जीवाचं काय करून घेतो. हा कुठं प्रश्न झाला का तुमचा? बरं काय तोडगा निघणार आहे, काय मार्ग निघणार आहे तू मला सांग. निघल काहीतरी निघल. थांब मला पण आहे ना खूप टेन्शन झाले. मला थोडं डोकं शांत तो तिकडे टेन्शन पाय मला टेन्शन पाहू दे. मला काय राहायचंच नाही आता. माझ्या जीवाचं मी काय करून घेतो संपला विषय. हा तिकडे त्या पुरीचं लग्न कर, नाही तर तसेच ठेव, नाही तर कोणा माग काढून दे. संपला विषय. हा ना. काय करावं आता? हे माणूस तर लय तापलाय आता. एवढा खर्च केलाय. काय करणार आता? तोंड दाखवाय जागा नाही ठेवली पुरीने. काय करू आता? काहीतरी मार्ग काढावा लागेल. तिकडं झोपले वाटतं. थांब जाऊन पाहू दे मला. चला दादा गाडीच लावून देऊ. पुढे जातो ना व्यवस्थित. ते काय होतं पाहुण्याच्या घरात जुळ उडायची. चला बिग झटकून घेतो. गोगल तेच ठेवून दिला. हा बरं बरं. काय तरी कमलं त्यांना दाखवायचं नाही का? बरं आले आणि आता म्हणलं मग पाहुण्याला भेटून जाऊ. दादा मी काय आणतो, मी ते नाचणार जे आहे ना ऑर्केस्ट्रावाले सांगितलंय 75 लोक आहे ते. अरे तू काळजी करू नको, सगळं मी पाहणार आहे ना. हा ना, सगळं मी पाहून घेतो. बरं काही लग्न वारंवार होणार आहे देवाला. नाही ते तर आहेच. हा घडी घडी थोडीच होतं लग्न. पाहू नका झोपलं का? पाहुणे लय निसूर पडले हो. हा निष्काळजी झाली पोरं आपल्या दिल्या बुद्धी निष्काळजी झाली. राम राम हो पाहुणे ये बा. आहे का? हा नमस्ते. राम राम. त्याला इसर लगेच देऊन टाकलं बघ का? इसर देऊन टाकलं. हा ना, ते फोटोवाल्यांना दिला. हालायला तयार नाही. हा ते रात्री जागृत असून. हालून उठवा ना. हो पाहुणे उठा ना. पत्रिका ते नाही का मोठा आहे पत्रिका ते. हा 25 रुपयाला एक पत्रिका आहे. त्याच्या बरोबर आपण ते बी देऊ ना मिठाईचं बॉक्स. हा हा मस्त स्वीट टाकून देऊ त्याच्यामध्ये 2-3. टेन्शनच राहणार या बाय स्पेशल मी ना 25 बाया नाचा बोलेले. आणि त्यांना सांगा ना ते. आता आपल्याला सगळं आता कम्प्लीट करून टाकले. जाऊ दे जाऊ ना वर लिगल ना. आज सारखे सांगितलं 25 बाया नाचायलाच आहे निवड. कोणालाच नाच म्हणायचं नाही. हा कोणाला बाबा उठवायचंच नाही. हा जो नाचायला त्याच्यात 2 दंडुके मारू खाली द्यायचा. आणि डायरेक्ट एक टँकर बोलावलाय पेना राहिला. डायरेक्ट मग लावायचं प्यायची किती नाचा. बाया पेन माणसं प्या एवढी नळी काढले डायरेक्ट तोंडात लावून प्यायचं. तोंडात लावून प्यायचं. ते हे सांगितलं फुटवाले हा ना, ते मुंबईचे बॉलर होते डायरेक्ट मोठे कॅमेरा नाही काढायचं. दादा सगळं ठीक आहे. चेअर का नाही ते थोडे नाराज आहेत का? ते बरोबर आहे. पोरगी जाणार आहे ना. नाही नाही पोरे झाले नाराज आहे ना. टेन्शन घेऊ आम्ही आहे हा मग. अशी फुलासारखी ठेवील, अशी फुलासारखी ठेवील. फुलासारखी सत्यनारायणच्या दिवशी ना
मोठे कीर्तन कार्यक्रम ऑर्केस्ट्रा वरातीला ते बाबा बाबा नाव टेम्पो भरती आली दारू दारू ओवायला दारू. मामा ओ मामा आहे का तब्येत बरोबर नाही वाटत? ते ना माझ्या पोराला काय वार वार वाहणार एकदाच वाहणार आहे. मग? आणि आबा 2.5 लाखाचे पुरे दागिने केले 2.5 लाखाचे दागिने केले दागिने पार निकलेसन फिकलेसन निकलेस आहे ना तिचा बेबीच टाकला पाहिजे. हा एवढा निकलेस केलाय वाकडीच पाहिजे पो निकलेस ना. बर मला सुन एकटी वाणी कुठे करायचं कोणला करता करायची जेवढं पैसा अडका हात तिच्या करता ते. या ते मामी आल्या ना. ते म्हणलं पुरीला निकलेस केला आम्ही जवळ आम्ही ना 5-6 लाखाची डागच करून टाकली एकटी. हा आता साखरपुड्याला घातले होते 2 लाखाचे ना आणखी 5 लाखाचे गेले 7 लाखाचे डागेच करून एक टाकले. काम करू दादा तिला आणि एक दिवस घेऊन जाऊ आपण कोणला पुरीला हा, तिला पसंत गौरीला आहे. घेऊन जाऊ तिला दाखवून देतो ना मी पसंत होतं का? दागिने बिगिने सगळं व्यवस्थित दाखवून देतो. तिच्या येईन बाई तुम्ही या दोघींना घेऊन जाईल सोबत. सोडणार आहे का तुम्ही आलं ज्या डागर हात लावणार त्याचे मी पैसे बांधणार. हा खर्च करायचा ना खर्च किती लागू द्या ना मग 25 बाया नाचा सांगेल निवड आणि डेडारे डंपर पियाला 17 तर लक्झरी लावेल 17 पब्लिक लय आपली. तुम्हाला सांगू हॉलमध्ये ना सगळे फुलंच करून टाकायचे. हा प्रत्येक माणसाला एवढं गुच्छे हातामध्ये. मामी मामा का बरं गार पडले? मामाची काय यायची काय तब्येत खराब आहे का? टाक पाहून गाडी चल दवाखान्यात घेऊन. चला तुम्ही बोला मग मी घेऊन चला मामा. चालतंय दवाखान्यात चालतंय. मामा मी काय म्हणते बर का ओ असं तोंडाला हात लावून जमणार आहे का? यावा खर्च किती येऊन द्या तुम्ही काळजी नका करू हालचे पैसे भरले ना 10-5 लाख टाकून देऊ का काय टेन्शन असेल तर? नाही हो. हालचे पैसे आमच्या भरतो ना का तुम्ही टेन्शन मध्ये येऊ. मग जवळ 5 पकडून करून टाकू नाच करू नका. लगेच नका रडू अजून लग्न व्हायचं अजून लय बाकी राहिलं. तुम्ही आता आनंद झाला तुम्हाला रड द्या कशाला उलट तुम्हाला हसू पाहिजे तोंड तुमचं कारण आता एवढं तुमच्या पुढचं कल्याण होऊन राहिले. मग बरं पोरला का पुरं नव्हतं का लय पुरी होतं पण आम्हाला पोर पटली म्हणून आम्ही खर्च करतो नाही तर त्याला किती उंडा द्यायला तयार होते. कुठे गौरी कुठे आहे ना आहे का? आणि तिला मला सासरा आलाय पाया पाडे तरी ते थोडा ताप आलाय तिला. तिला बी ताप आला. चला तिला हाकल दवाखान्यात घेऊन जाऊ दवाखान्यात घेऊन जाऊ आणली मोठी गाडी आम्ही. हसू राहिले का? बसा ना कायला रडू राहिले तुम्ही? अहो, नका रडू मामा. मी काय म्हणते मामा नका रडू. बर का पाहुण्यांना ना मोकळं सांगा त्यांना काला बिचारायला बरं बोला तुम्हाला कसं तुमची जशी असेल तसं. नाही, तुम्हाला एखाद्या दवाखान्यात नका बाई, माहिती तुम्हाला एखाद्या दवाखान्यात जाता आम्ही घेऊन जाल तयार मोकळं सांगा ना तुम्ही. हा. बरं का हो? पाहुणे बा हा. आता तुम्ही आनंदात होते मी आनंदात होतो. म्हणजे आहेच आम्ही आनंदात. आम्ही- आहे तर आम्ही आम्ही कुठं नाराज आहे? अजून आम्ही कुठलेच नारे नाही तुम्ही. हा. पण मी एक काम कर 10 लाख टाकून दे नावर दे. हो थांबा ना मी काय म्हणतो ऐका ना मी काय म्हणतो ऐका काय झालं? मी लय दुःखी झालो. दुखी नका हो मामा. जे काय होतं, मला माहिती हा? पोर गेलं तू कोणा हा. घर जवळ ठो तुम्हाला इथं मोठा बंगला बांधतो तू राहून दे ते इथेच राहून द्या नाराज नका हो. हो जावायचं नाही घर जावाय ठेवेल मी पण आता तुम्हाला एक सांगू का हम्म. पोरं डायरेक्ट म्हणते लग्न नाही करायचं. आज सगळंच काय तसंच घेऊन जाऊ मग तसंच घेऊन जाऊ त्याला काय साखरपुड्याला आपण नंतर आपण लग्न करू ना एवढं काय. नंतर करू आम्ही साखरपुड्यात 3 लाखाचे डागिने घालतील. तिला लग्न नाही करायचं ना. लव्ह मॅरेज कर रजिस्टर करा काय फरक पाहुणे तुमचं घर झालं लव्ह मॅरेज मग हे झालं ते झालं पण ते काहीच नाही म्हणती पोर. काहीच नाही म्हणते पोरीचं आहे ना दुसऱ्या पोराबरोबर लव्ह मॅरेज आहे हे बाबा. त्याच्या सगळं लग्न करणार आहे ती मला आम्हाला म्हणली त्याच्यामुळं मी नाराज झालो काय सांगावा. मी एवढा लॉन्सला खर्च केला पत्रिका छापल्या पाहुणरावळ्याला पत्रिका वाटायचं काम चालू ओ केलं. दादा काय सांगा काय आलं? अहो, धीर धरा पाहुणे या बा याई बा तुम्ही ना काही टेन्शन घेऊ नका. अहो अहो, असं राहतं का? ही काय पद्धत आहे का? आता या बा आम्ही काय करणार आम्ही बी लय खर्च केला ना हो. आम्ही अहो आमच्या नातेवाईकात इज्जत जाईल माहिती का? हो तुमची जाईल तर आमची जाणार आहे. तो बँक पाठवायचा फोन येऊन राहिलाय नाही म्हणून सांगा आता काय करता
बँजे पाठवायला फोन येऊन राहिला काय करायचं? अहो, माझ्या मामानं सुद्धा लय तयारी करून ठेवली हो. कमीत कमी अर्ध्या पत्रिका वाटल्या गेल्या माहिती का? म्हणजे तुम्ही आम्ही येतो परत तुम्ही आमची विजत कमी केली. आमच्या घर होतात आमच्या नातेवाईक आमच्या बाबांचे भेटेल का आम्हाला आता पुन्हा? हा तर भेटेल तर आता आमची काय चूक आम्ही काय नाही म्हणलं तुम्हाला. आपण मग हे सगळं पहिले सांगायचं ना, करायचं पहिले सांगायचं. पुढच्या बाहेर लपडवतात आम्हाला सांगायचं ना. हो त्या पोरीला आम्ही सुद्धा लय बोललो म्हणलं आता त्या पाहुण्याला काय सांगू म्हटलं आम्ही सांगा. बायकोला बोललो मी. बरं तुम्ही विचार करा त्या ऑर्केस्ट्रावाल्याने सुपारी देऊन टाकलं, ₹1,00,000 सर देऊन टाकलाय मी. पण मामा आम्ही बळजबरी नव्हती केली ना हो. आम्हाला अजून पण मुली होते, आम्ही त्या सोडून तुमच्या मुलीसोबत जमवलं. आता तो दारूचा डंपर सांगितला होता ना, त्याला निम्मे पैसे भरून टाकली. मग अहो तुमचा जेवढा खर्च झालाय ना त्याची 4 पट आमचा झालाय ना हो. आज आम्ही काय काय करते करू? पण आता शेवटी पोरीच्या शब्द बाहेर आम्हाला जाता येत नाही. आमची वाणिकिनीची तुम्ही येतो परत आमची विजत घालून राहिली इज्जत. नाही हो, येतो पुरस्कार कस काय आम्ही खर्च केला असता का? आपण मग ते हे पहिले करायचं असतं ना. तुमची मुलगी आज अचानक नाही म्हणते अहो, पोरीने म्हणजे आमची काही इज्जत नाही. म्हणजे पूर्ण तुम्हाला काढलं का? तुम्ही पूर्ण काढलं. अहो पोर आम्हाला काही बोललीच नाही का मा बाहेर काही मी अचानक आलं कुठून हं? तिने आम्हाला अचानक काल बरं माझ्या पोरं काय वास्तू नाही मग? तुला आवडला नाही. एक काम करा, तुम्ही मुलीला बोला, काय ते समोर समोर करून घेऊ. शांती बोलो ग गौरीला. गौरी दादा इथं अवघड झालं. माझं नाक कापलं नाकीने. तुम्हाला सांगत पाहुणे मागे इतका खर्च झाला. लॉन्सला ठरवलं, मग पॅकेज देऊन टाकलं, परत पाहुण रावळ्याचे कपडे जिडं नाही तिडे गेलो. काय सांगा त्या काय झालं? कळेलच असं. कायम फोनवरती बोलायचो आपण, मग मला तेव्हा सांगायला काय झालं होतं? हा मजबुरी होती, नव्हते सांगू शकत मी. नाही, अचानक मजबुरी कुठून आली? आता जवळजवळ लग्न जमून 10 ते 12 दिवस होत आले. हां आम्ही एकदम शॉर्ट पिरियडमध्ये सगळं काही केलं. तारीख पण आपली धरली, सगळं झालं. माहिती आहे मला, पण अहो माझं खरंच आहे का पोरावर प्रेम? आणि मी मजबुरीत लग्नासाठी हा बोलली होते. पण प्रेम असं अचानक होत नाही ना, ते पहिलेच होतं ना. मग एवढं सगळं झालं, पत्रिका अर्ध्या वाटल्या गेल्या, असं नसतं ना. पहिले जर मला मी साईडला आपण बोललो तेव्हा सांगायचं असतं की माझं प्रेम आहे म्हणून. चूक झाली माझी ती की मी नाही सांगितलं तुम्हाला. तुझं झालं पण आता आमची विजत कोण भरून देईन? विजत किती गेली आमची माणसामध्ये? आम्ही का हलक्या सारख्या घरातले लोक आहे का? आता काय करणार मी तरी? प्रश्न पैशाचा नाही आहे. पैशाची भर आपल्याला काढता येईल, म्हणजे इज्जत, तुमच्या परिवाराची इज्जत गेली, आमच्या परिवाराची इज्जत गेली, ही तू पहिले वाचू शकत होती ना. मी माझ्या घरच्यांच्या खुशीसाठी करत होते. असं नसतं. मग आता मग घरच्याच्या खुशीसाठी करत होते, मग आता काय प्रॉब्लेम झाला? घरच्याच्या खुशीसाठी होच म्हणायचं. नाही, मी माझं मन मारून नाही जगू शकत. माणूस एकदाच जन्माला येतो, त्याला पूर्ण हक्क असतो त्याची पूर्ण लाईफ जगण्यासाठी. मी असं नाही करू शकत. आम्ही पण तर बळजबरी नव्हती केली ना. चॉईस विचारली होती, 4 वेळेस विचारलं, त्यावेळेस हो म्हणाली. हां आई वडिलांनी विचारलं त्यावेळेस हो म्हणाली, सगळ्यांना हो म्हणाली. मग आता हे अचानक का? प्रश्न इथे उभा राहतो ना. मला नाही करायचं. बरं दादा काय करायचं आता सांगा तुम्ही? चल आता तिथं डायरेक्ट नाही म्हणते. जाऊन हां ते तो आयफोन घेऊन दिलता ना तिला, हां तो घे तिचे ते दागिने दे का गरीबाला करू द्या. दादा विषय गरिबीचा श्रीमंतीचा नाहीच आहे. नाही नाही आता काय आता आपण एवढं केलं तिच्या करता, ते गरीब होते आपण वागून घेतलं ना त्यांना. मी पण तर बळजबरी नव्हती केली किंवा तुम्ही बळजबरी बोलले नव्हते. तिला विचारलं होतं त्यावेळेस हो बोलली ती. तिची चूक तिच्या लक्ष देऊन जाईल थोड्या दिवसात. आई बापाचं या काम वाढलाय, वंदरा नवऱ्याचं या काम वाढलं, तिला कळलं तिची चूक तिच्या लक्ष. याच्यामध्ये पण माझी काय चूक आहे? नाही तुझी काय चूक आहे? माझी काय चूक? तुझी सांगा चूक बा, नाही मामा सांगा, चुकी, माझी काय तुझी चूक नाही चुकी, यांची नाही चूक, माझी नाही चूक, या बाईची नाही चूक, त्या मुलीची चूक आहे. बस तिने सांगायला लागलं. पण माझी तरी काय चूक आहे? मी सुद्धा लग्नाच्या आधीच सांगितलंय ना. लग्न झालं होतं नाही सांगितलं. तुमचा पण हक्क आहे. एवढं तरी बरं झालं, लग्नाच्या पहिले सांगितलं, लग्न झाल्यानंतर नाही सांगितलं तरी वाचलो आपण. दादा निमा वाचलो. मामा येतो आम्ही. या मग काय आता मामा ना का मग हं? चल गेलो आता मामा म्हणे दिवस चांगली इज्जत ठेवली तुम्ही आमची. पाहुण्यात नातेवाईकात. बघा येडं भेटलं वर तरी भेटू नका. हो मी काय माझं काय एक मत चल. आहे.
बघू बर का तुमच्या ठिकाणी असं चांगला इज्जतवार माणूस असता ना, तोंड नसतं दाखवलं, तोंड बरं मी काय झोपून राहिला म्हणते, असता. पाहुणे, आम्ही ना आमच्या पोरीच्या वतीने पदर पसरतो, माफी मागतो, चुकलो नाही. आम्ही, आमच्या मुलीची चूक आहे, तुमचा आई, खर्च वाया तू गेला. हात नको सोडू. एक मिनिट. नाही जाऊ दे. म्हणजे चुक बी करायची वरून हात बी नाही जोडायचे. पण आम्ही पाया पडू तुझ्या, मागतोय ना. पडू पाया. आई वडिलांची काय चूक आहे? माझी चूक आहे ना. तुम्ही त्यांना बोलून काय फायदा आहे? तुम्ही मला बोला. शेवटी मुलं जे वागता ना, नाव बदनाम आई बापाचंच होतं. संस्कार कुणी लावले त्यांचीच बदनामी होती. जरी तू चुकली ना तर सगळी गोष्ट करायचे पहिले, एक एक पाऊल टाकायचे पहिले विचार करायचा होता की आपण काय करतो काय नाही करत. प्रेम करणं हा गुन्हा नाही आहे, प्रेम करून लपवणं हा गुन्हा आहे, दुसऱ्याला न सांगणं हा गुन्हा आहे, आपल्या मनाप्रमाणे जगणं हा गुन्हा नाही आहे. पण आपण आपल्या मनाप्रमाणे जगतोय त्याच्यासाठी दुसऱ्यांना दोष देणं हा गुन्हा आहे. अगं तू एवढी शिकली, एक मुलगी 7 कुळीचा उद्धार करते, मग आणि जर ती पोरगी जर चुकली तर 7 कुळी नरकामध्ये घालती. तू शहाणी का येडी तू? बरं लवकर कळवलं आम्हाला, आम्ही फसलो होतो. ती एक घटना नाही घडली का, आईन लग्न झालं आणि संध्याकाळी येऊन त्याची दुसरी बायको उभी राहिली, मुला धोका देता. पण आज तर मी मुलीला धोका देताना बघितलंय. नाही नको आपल्या ती सोन्याची नको आपल्या. जाऊ दे, खर्च झाला चल. पण आयुष्य तुला वाचलं. मी ठीक आहे, धन्यवाद. अरे मी बायला बायको करणारा माणूस आहे, तर तू माणूस आहे. मग काय? तुला संध्याकाळ तुला नवरदेव करतो. चल मग शांती आहे, बरं झालं ना आता. बरं मी काय म्हणते, काय आता बरं झालंय का वाईट झालंय ह्या विषयावर चर्चा करण्यापेक्षा आहे ना, बाई गौरी, तुझं कोणत्या पोरावर प्रेम आहे त्याला फोन लाव, आपण लगेच तारीख धरून टाकू लग्नाची आणि लग्न तुमचं लावून देतो आम्ही. काहीच बोलू नका, द्या फोन देते. फोन लाव. कोण आहे घे बोलून. ते घालवले आता. हॅलो शंकर, माझ्या घरी ये, माझ्या मम्मी पप्पांना भेटायला. नाही म्हणू नकोस, लगेच ये. येतोय का? येतोय तो. डोक्याला ताण झालं हो. आज आहे ना, जे आहे ते खरं सांगूनच टाकतो. जाऊ द्या. बोल. आलास तू? मी आपल्या लग्नाबद्दल बोलली आहे घरी. घरचे लावून द्यायला तयार आहेत आता. हे बघ, मी एक गोष्ट तुला सांगितली नाही, आज सांगून टाकतो. माझं लग्न झालेलं आहे. काय? हो. तू काय बोलतोयस? खोटं बोलतोयस ना माझ्याशी? मी खोटं बोलत नाहीये. माझं लव्ह मॅरेज झालंय आणि माझी बायको जॉबला आहे मुंबईला. अरे तुला काही कळतंय का? काय बोलतोयस तू? का खोटं बोलतोयस? खोटं नाही बोलत आहे मी, खरं बोलतोय. अरे तुझ्यासाठी मी लग्न मोडलं रे माझं, आणि आता असं बोलतोयस का तू? मी काय करू? लग्न मोडलं म्हणजे मी माझ्या बायकोला सोडू का सोन्यासारख्या? अरे पण तू मला पहिलं का नाही सांगितलं तुझं लग्न झालंय वगैरे म्हणून? तुला आधी सांगितलं ना, पण असं नाही तुझ्या सोबत लग्न केलं नंतर सांगितलं. फसवलं नाही तुला मी. अरे पण तू तर म्हटलं होतं ना माझ्यासोबत लग्न करशील म्हणून. हा म्हंटलो तुम्ही, तू ऐकतच नव्हती. हा, तुझं तेच चाललं होतं, माझं प्रेम आहे, लग्न करायचं, हे करायचं ते करायचं. अरे पण तुझ्यासाठी मी माझ्या आई वडिलांना मनवलं रे, तुला कळत कसं नाहीये आता? त्यांना पण सांग समजून, माझं लग्न झालंय, मी लग्न करू शकत नाही. समजून त्यांना काय समजून सांगू मी? तुला अक्कल नाही का? तुझी अक्कल कुठे गेलती त्यावेळेस? अय, अक्कल नको काढू माझी. तू माझ्या मागं लागली होती, मी नव्हतो लागलो. मला आवडत पण नव्हती तू. हे बघा, जिथं लग्न जमलंय ना तिथं लग्न लावून टाका. अरे आता मोडलंय लग्न मी. दुसरं बघा. काही खेळ आहे का? हे सोडलं दुसरं बघा. अरे माझी इज्जत जाईल रे, तुला कळत कसं नाहीये? माझ्या घरच्यांची इज्जत जाईल. माझी पण जाईल दुसरं लग्न केलं तर. हा, घरच्यांना काय सांगू? इकडे आहो तुम्ही, इकडे काय चालवलं काय तुम्ही? हा, तो काय भाजीपाला आहे का हो? प्रेम करणं, हे करणं, भाजीपाला वाटतं का बाजारातला? हा,
मग आता काय करायचं? म्हणजे तुम्ही महापुरीला नादी लावलं हे केलं आतापर्यंत. हे बघा नादी नाही लावलं मी, तीच माझ्या माग लागली होती. तू फसवलायस मला. तुमचं लग्न झालेलं होतं ना, हम्म. मग तिला लग्नाचं आमिष काय दाखवलं तुझ्या सोबत लग्न करतोय म्हणून? हा, आज चांगल्या स्थळाला आम्ही लात मारली माहिती का? हे बघा मी काय आमिष आमचा वगैरे 10-20 लाख रुपये खर्च झालाय तुझ्यामुळे झालाय. आलं का लक्षात? कारण तू तिला आमिष दाखवलं होतं ना मी लग्न करतोय. हे बघा ऐकून घ्या, मी काय लग्नाचं आमिष दाखवलं नव्हतं. तिला म्हटलं नव्हतं लग्न करणारी म्हणून. आमचं प्रेम होतं इथपर्यंत, ठीक आहे. प्रेम होतं ना, प्रेम होतं तर मग कर ना लग्न आता. हा, माझं लग्न झालेलं आहे, माझ्या बायकोला सोडून देऊ काय मी? हा, मग ही अक्कल पहिली नव्हती का तुला? पहिला नव्हतं सांगू शकत मला? सगळं फसवणूक केलीस माझ्यासोबत. तू सांगायला वेळ दिला का मला? हा, तुला वेळच नाही भेटला का? हे बघा जे झालंय ते झालं. तुम्ही जे स्थळ बघितलं होतं ना तिथं लग्न लावून टाका. नाही तुला काही कळतंय तू काय बोलतोय? पाहुणे हे बघा, मी आता काय ऐकणार नाही. तुम्हाला एकच सांगतो शिस्तीत, लग्न करावंच लागेल पुरीशी. हा, मी चालू संबंध मोडून टाकलाय. लॉसला याला त्याला खर्च करून सगळं बुकिंग करून हा, पोर डायरेक्ट येऊन म्हणली मला लग्न करायचं नाही त्याच्याशी, आणि माझं प्रेम आहे म्हणा पोराव. हा, आणि तू आता हातपाय काढून घेऊ राहिला मागं. मी काय काय- वाटत का? मी लग्न करणार नाहीये. पहिलं आता काय? सांगायचं ना, पण मला बायको आहे पोर आहे म्हणून. ती कशाला तुझ्या प्रेमात पडली असती? हा, आता सांगितलं ना मग. आता सांगून काय फायदा? वेळ निघून गेली ना आता. हा, ती तुझ्या भरोशावर राहिली ना, असा विश्वासघात केला का तू तिचा? हा, शरम नाही वाटली तुला? हे बघा जे झालं ते झालं. तुमची अजून इच्छा असेल ना लग्न करायची तर ठीक आहे, करतो मी तिच्या सोबत पण लग्न. तयारी आहे तुमची? पहिलं लग्न झालंय माझं. देणार का मुलगी तुमची मला? हा, ते ठरवलं, त्याला विचार. अय बाई, तुला करायचंय का याच्याशी लग्न? त्याचं पहिलं लग्न झालेले बघ. तू हा. निर्णय घे. तू म्हणशील ना तसं आम्ही करायला तयार आहे आता. कारण आमचे ना सगळं हे बंद झालंय आता. पोरग पण होईल मला आता 2 महिन्यात. हा ना, बरं. मग ते पोरग सांभाळायला घेऊन जाय तिला. करायचंय का लग्न? बोल गौरी लवकर. शी, असल्या माणसासोबत मी लग्न करू? नाही करायचंय लग्न मला. हा माणूस आत्ता माझ्याशी खोटं बोलला, पुढे जाऊन किती खोटं बोलल. हा ठीक आहे, इथंच विषय संपला. नाही करायचं लग्न? हा, येतो मी. ह्याच्या पुढून ना मला तुझं थोबड पण नको दाखवू. निघ इथून. इकडे तू आता इकडे घे रे हिला मध्ये. नाही 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 नाही, काहीच बोलू नका. हिला फाशी दे डायरेक्ट. नाही नाही, फाशी हा. नाही. खाली बसा तुम्ही. हा, फाशी देऊन प्रश्न सुटणार नाही. झालं ना, तुझ्या मनाचं समाधान झालं. आता रडून काय होणार आहे का? काय होणार आहे का रडून? लाज नाही वाटली तुला? हा, चांगल्या स्थळाला लात मारली, त्याने बी फसवलं. दोन्ही घरचा पाहुणा उपाशी ना. हा, दोन्हीकडून बी ओकली ना. हा, तेव्हा एवढं सौंदर्य देवाने देऊन काय फायदा हा? झाला? काय फायदा झाला? घेतले नुसका करून. खरंच चुकले मी. तुमचं ऐकलं असतं तर एवढं सगळं झालंच नसतं. आता शांती, महाबाच्याशी लग्न करून द्या आता याची. एक चूक आहे ना, एक चूक माणसाला आहे ना आयुष्यातून उद्ध्वस्त करते. लक्षात ठेवायचं. आणि त्याने आयुष्य बर्बाद होतं माणसाचं. आलं का लक्षात? शांती, ही चूक खरी तवाली वर का द्यायला राहते. हा का? मी तो काय? लक्ष नव्हतं ना पूर्वा. हा ना, हा, म्हणजे माझं लक्ष नव्हतं म्हणून तिने हे केलं का? मग काय आई काल राहते घरात. काय आई काय फक्त हा? पोरांवर लक्ष ठेवायला राहते का? तिने घरातलं काम करायचं का? पोरांवर लक्ष ठेवायचं का? त्यांचं शिक्षण करायचं का? बाकीचे काम पाहिजे. आणि तुम्ही बाप म्हणून तुमचं काय हा. कर्तव्य? काय कर्तव्य आहे माझा तुमचं? बापाच्या फोन बोलत राहते का? हा? म्हणजे आईला दोषी ठरविता का तुम्ही? म्हणजे बाईने सगळं सहन तुला एक सांगू का? प्रत्येक गोष्टीचा दोष तिच्यावरच काय येतो? सगळं म्हणलं ना पुरीचा विषय मी ना. म्हणले का तुला तू असं वाग, जाय त्या पोराच्या प्रेमात पड म्हणून? पुरीचा विषय म्हणला का आईला माहितीच राहत. काहीच मला हा. माहिती नव्हतं. बोलू नका तुझी जास्त. आई नाही आवाज आहे. पोरी तावला. बाबा शांत बस. उचनाकडे बोलत जेवढी आहे आई की दोष असते ना तेवढा बाप सुद्धा दोष असतो या गोष्टीमध्ये. तुम्ही का नाही तिच्या मागे फिरले? का नाही लक्ष ठेवलं तिच्यावर? नाही माय कामधंदे सोडून देतो. मग पुरी मी मागे माझे येतो. कामधंदे सोडून देऊ का? मी माझे कामधंदे सोडून देऊ का? मी माझ्या जीवाचं काहीतरी करून घेते आता. करू का? आई शांत बस. काय शांत बसू? काय शांत बसू? दोघं शांत बस ना. मला खरंच खूप त्रास होतोय आता. मी काय करू आता? माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. मी खरंच तुमच्या हात जोडून माफी मागते. हो, मी काय म्हणते,
असं बसून चालणार नाही. बरं शांती मी काय आणतोय हा. मा बाच्या संग लग्न लावून दे. हा तेच मी म्हणत होते. आणि ना हे काहीच काढू नका बाकीचं मागचं. त्यांना फक्त फोन करा का पोरीचं लग्न करा. लग्न काय आजी होणार नाही आता. मला ज्याला तोंड दाखवायला जागा राहील नाही. गावातल्या एका माणसाला कळून द्यावं लागणार नाही. हा जसं करायचं तसं करू साध्या पद्धतीने. हा. फक्त आहे ना उद्याच्या उद्या आहे ना निर्णय घेऊन टाकायचा. बर. हा हा, आणि मला आहे ना टेन्शन देऊ नका तुम्ही दोघं पण. चल मी लगेच बाच्याला फोन करतो आणि त्याला बोलून घेतो. खरंच मी खूप मोठी चूक केली. मी खरं प्रेम केलं पण त्या माणसाने माझा गैरफायदा घेतला. खरं असतं प्रेम वगैरे काही नसतं. आपले आई वडील बघतात तेच आपल्यासाठी खरं असतं. खरंच प्रत्येक मुलीने हा विचार केला पाहिजे की आई वडील जे विचार करतात ना आपल्यासाठी ते खरंच खूप चांगला विचार करतात. आपल्या वाईटाचा विचार कधीच ते करत नाही.